घाटकोपरच्या जागृतीनगर परिसरातील रियालिटी चेक हा लोकशाही मराठीनं केलाय। नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। दरवर्षी पावसाळ्याची मुंबई महानगरपालिकेची धावाधाव असते ती नाले सफाई बाबतची। यावर्षी देखील तशीच धावाधाव आहे, मात्र यावर्षीची परिस्थिती अजूनही बिकट आहे, कारण अजूनही नाले सफाई मुंबईतली व्यवस्थित झालेली नाहीये। मी आता घाटकोपर पश्चिम येथील जागृतीनगर या सगळ्या परिसरात आहे। इकडे जर आपण नाल्याची परिस्थिती पाहिली तर अजूनही गंभीर असलेली आपल्याला पाहायला मिळते। अजूनही आपण पाहू शकतो की नाले सफाई बाबतचे महानगरपालिकेकडून महापालिका प्रशासनाकडून जे जे दावे करण्यात आलेले आहे ते हे चित्र पाहून ते सर्व दावे फोल असल्याचं समजतंय। कारण हा जर आपण ह्या जागृतीनगर परिसरातला नाला पाहिला तर इथे अगदीच सफाई झाली नाही असंच म्हणता येईल, कारण संपूर्ण नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे। संपूर्ण नाला तुडुंब कचऱ्याने भरलेला आहे आणि अशा परिस्थितीत महापालिका सातत्याने दावा करते की नाले सफाई बरोबर झालेली आहे। यावर्षी नाले सफाईची आकडेवारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात सांगण्यात येते, मात्र हे चित्र काहीतरी वेगळं सांगते। हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर भारतीय जनता पक्षाचे नगरसेविका अश्विनी मते यांचा असल्याचं म्हटलं जातं आणि या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नाले सफाई झालेली नाहीये। त्या एकूणच काय तर यावर्षी देखील नाले सफाईबाबत महापालिका गंभीर नाही का? जर पाऊस अचानक पडला किंवा आता पावसाळा सुरू झाला तर मुंबईतील मुंबईकरांनी नेमकं काय करायचं? रस्त्यावर त्यांचं चालणं देखील मुश्किल अशी सगळी परिस्थिती आपल्याला संपूर्ण मुंबईभर पाहायला मिळते। त्यामुळे महापालिकेने नाले सफाईबाबत जे काही दावे केलेले आहेत ते सध्या तरी फोल ठरताना दिसत आहेत। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। आमच्या या भागामध्ये एक वार्ड क्रमांक 128 सरस्वती विद्यालय आणि जागृती फिनिक्स मॉलच्या खाली जो नाला आहे तो आणखीन साफ झालेला नाही आणि आजूबाजूच्या रहिवाशांना घाण वास येते इकडे। आणि मुख्य म्हणजे काय माहिती आहे मॅडम, इकडनं एक वन वे आहे SNDT मार्ग पासून ते इकडे अंधेरीपर्यंत, SN मेहता रोड म्हणून त्या ब्रिजच्या खाली दोन्ही एका बाजूनी पूर्ण पार्किंग गाड्या केलेल्या असतात। संध्याकाळी आणि सकाळच्या वेळेला भरपूर ट्रॅफिक होतो, आम्हाला या जायला देखील त्रास होत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।